Hi friends, you are tuned with an educational YouTube channel. No doubt, it's a reliable channel for learning, so don't leave the page without subscribing the channel. Today we are about to learn a new lesson of history titled Religious Trends in Ancient India. अर्थातच प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह. एकूण 6 धर्मांच्या संदर्भात माहिती आपण या पाठाच्या माध्यमातून घेणार आहोत. यामधील पहिला आहे जैनिझम अर्थातच जैन धर्म, बुद्धिझम बौद्ध धर्म, जुडाइझम अर्थातच ज्यू धर्म, ख्रिश्चनिटी म्हणजे ख्रिश्चन धर्म, इस्लाम मुस्लिम धर्म आणि झोरोस्ट्रिनिझम म्हणजेच पारशी धर्म. लेट्स स्टार्ट. Towards the end of the Vedic period, the minute details of Yajna rites acquired undue importance. वैदिक काळामध्ये यज्ञविधी केला जात असे हे आपण अगोदरच बघितले आहे आणि वेद काळाच्या शेवटी यज्ञामधील बारीक सारीक तपशिलांना नको एवढे महत्त्व देण्यात आले. यज्ञ कसा करायचा, हवी म्हणून त्यामध्ये काय अर्पण करावे, कोणते मंत्र पठन केले जावे, ह्या बारीक सारीक गोष्टी फारच क्लिष्ट बनत गेल्या. Only the priestly class had knowledge of those details. त्या बारीक सारीक तपशिलांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते. Others no longer had the freedom to gain that knowledge. वैदिक काळामध्ये वर्णव्यवस्था अस्तित्वात असल्यामुळे इतरांना ते ज्ञान मिळवण्याची मोकळीक राहिलेली नव्हती. फक्त ब्राह्मण वर्णातील लोकच वेदांचं सोबतच यज्ञविधींचं ज्ञान प्राप्त करतील असा आदेश होता. The Varna system restrictions became very hard in the course of time. वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होत गेले. A person's social position was decided by the Varna into which he was born rather than by his achievements. माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णामध्ये झाला आहे यावर त्याचे समाजातील स्थान ठरू लागले. म्हणजेच खालच्या वर्णातील अर्थातच क्षुद्र या वर्णामधील व्यक्ती कितीही पात्र असला तरी त्याला ब्राह्मण वर्णामध्ये जाण्याची संधी नव्हती आणि ब्राह्मण वर्णामधला व्यक्ती कितीही अपात्र असला तरी त्याला खाली आणण्याची व्यवस्था या वर्णव्यवस्थेमध्ये नव्हती. माणसाचं श्रेष्ठत्व त्याच्या कार्यावरून न ठरता वर्णावरून ठरू लागलं. That is why from the Upanishads period we see that attempts were made to give a wider scope to religious thought and not restrict it only to yajna rites. त्यामुळेच उपनिषदांच्या काळापासून धर्माचा विचार यज्ञविधीपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते. However, the thought in Upanishads focused on the existence and nature of the soul. परंतु उपनिषदांमधील विचार आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप यावर भर देणारा होता. आत्मा हा अमर आहे. एका शरीराचा त्याग करून दुसऱ्या शरीरात तो प्रवेश करतो. आत्म्याचे अस्तित्व कधीही नष्ट होऊ शकत नाही असा विचार उपनिषदामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. It was difficult for ordinary people to understand it. परंतु हे विचार सर्वसामान्यांच्या आकलनाच्या पलीकडचे होते. सर्वसामान्यांना समजायला अवघड असा हा विचार होता. This gave rise to different sects that emphasized the worship of particular deities. त्यामुळे विशिष्ट देवतांच्या उपासनेवर भर देणारे वेगवेगळे पंथ निर्माण झाले. For example, the Shaiva sect of Shiva worshippers and the Vaishnava sect of the worshippers of Vishnu. याचं उदाहरण द्यायचं झाल्यास हिंदू धर्मामध्ये 2 पंथांची निर्मिती झाली. यामधील एक आहे शैव तर दुसरा पंथ आहे वैष्णव. शैव पंथातील लोक शिव म्हणजे शंकराची पूजा करतात तर वैष्णव पंथातील लोक विष्णूची पूजा करतात. Different Puranas were written with reference to these deities. या देवतांच्या संदर्भात वेगवेगळी पुराणे लिहिली गेली जे आपण आजही टीव्हीवर बघत आहोत. Certain trends around the 6th century BCE made attempts to access religious thoughts in such a way that the common man would understand it easily. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल
असा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचार प्रवाह निर्माण झाले. Many people realize that every person is free to find ways of his own upliftment. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे याची जाणीव त्या काळात अनेकांना झाली होती. This led to the establishment of new religions. आणि या विचारधारेतूनच पुढे नवीन धर्म प्रस्थापित झाले. These religions emphatically stated that discrimination on the basis of caste has no place in an individual's upliftment. व्यक्तीची जर उन्नती करायची असेल तर जातीपातीचा भेदभाव हा महत्त्वाचा नसतो, हे या धर्मांनी ठळकपणे त्या काळात मांडलेले आहे. The work of Vardhaman Mahavira and Gautam Buddha is of special importance among the proponents of new thoughts. नवीन विचारांच्या प्रवर्तकांमध्ये वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष मोलाचे आहे. त्यांनी दिलेली शिकवण समाजात एकता व समानता निर्माण करणारी आहे. बघूया सर्वात अगोदर जैनिझम अर्थातच जैन धर्म. जैनिझम इज वन ऑफ द एन्शंट रिलिजन्स इन इंडिया. जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक धर्म आहे. This religion gives importance to the principle of non-violence. अहिंसा या तत्वाला जैन धर्मामध्ये विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. अहिंसा म्हणजे आपल्या शरीराच्या किंवा वाणीच्या मदतीने कोणाला कोणत्याही प्रकारची इजा न पोचविणे म्हणजे अहिंसा. According to the Jain tradition, a person who reveals religious knowledge is known as Tirthankar. धर्मज्ञान प्रकट करणाऱ्या व्यक्तीला जैन धर्मामध्ये तीर्थंकर असे म्हटले जाते. There have been 24 तीर्थंकर्स इन ऑल. जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थंकर होऊन गेले. वर्धमान महावीर इज द 24th तीर्थंकर इन द जैन रिलिजियस ट्रेडिशन. वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थंकर आहेत. त्यांच्या अगोदर 23 तीर्थंकर होऊन गेले होते. Let's see information about Vardhaman Mahavir 599 BCE to 527 BCE. वर्धमान महावीर यांचा कालखंड इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 हा आहे. There was a Mahajanpada known as Vriji in what is known as the state of Bihar today. आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो त्या राज्यामध्ये प्राचीन काळी वृज्जी नावाचे एक महाजनपद होते. इट्स कॅपिटल वॉज वैशाली आणि त्याची राजधानी होती वैशाली. वर्धमान महावीर वॉज बॉर्न इन कुंडग्राम, अ पार्ट ऑफ वैशाली. वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला. हिज फादर्स नेम वॉज सिद्धार्थ अँड मदर्स त्रिशला. वर्धमान महावीर यांच्या पित्याचे नाव होते सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला असे होते. वर्धमान महावीर लेफ्ट हिज होम अँड ऑल कम्फर्ट्स फॉर द अटेनमेंट ऑफ नॉलेज. वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला. त्यासोबतच त्याग केला सर्व ऐशो आरामाचा. ही अटेन्ड एनलाइटमेंट आफ्टर 12.5 years ऑफ रिलिजियस तफा. ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग करून 12.5 वर्षे तपश्चर्या केली वर्धमान महावीरांनी. त्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. दिस नॉलेज वॉज प्युअर ऑर केवल. त्यांना प्राप्त झालेले ज्ञान हे केवल म्हणजेच विशुद्ध स्वरूपाचे होते. देअरफॉर ही इज ऑल्सो नोन ॲज केवली. वर्धमान महावीरांना केवल ज्ञान प्राप्त झालेले असल्यामुळे त्यांना केवली असे सुद्धा संबोधल्या जाते. He was called Zina or conqueror because the joy derived from physical comforts and the discomfort fell due to undesired things that had no impact whatsoever on him. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांचा स्वतःवर काहीही परिणाम न होऊ देणे म्हणजेच विकारांवर विजय मिळवणे. असा विजय त्यांनी मिळवला म्हणूनच त्यांना जिन म्हणजेच जिंकणारा सुद्धा म्हटलं जाते. म्हणजेच दुःखाचा त्यांच्या मनावर कोणताही वाईट परिणाम होत नाही, सोबतच आनंदाचा कोणताही चांगला परिणाम त्यांच्या शरीरावर सोबतच मनावर होत नाही.
त्यामुळेच वर्धमान महावीरांना जीन अर्थातच जिंकणारा म्हटले जाते. The term Jain derives from the word Jina. जीन या शब्दापासून जैन हा शब्द तयार होतो. वर्धमान is said to be Mahavir because he had the resilience, the courage to conquer all passions. सर्व विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर सुद्धा म्हटले जाते. After the attainment of knowledge, he preached for about 30 years to explain the essence of religion to people. ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म पटवून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे 30 वर्ष उपदेश केला. To make it easy for the people to understand it, he spoke to them in Ardhamagdi, a people's language. लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीर अर्धमागधी या भाषेतून लोकांशी संवाद साधत. आणि अर्धमागधी ही भाषा त्या काळातील लोकांना समजण्यासाठी सोपी होती, कारण त्याच भाषेचा उपयोग त्यावेळेस व्यवहारामध्ये केला जात होता. The religion that he expounded laid stress on good conduct. त्यांनी सांगितलेला धर्म हा शुद्ध आचरणावर भर देणारा आहे. The essence of his teachings for good conduct is contained in the 5 great vows, Panchamahavratas, and the 3 jewels, that is 3 Ratnas. शुद्ध आचरणासाठी भगवान महावीरांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. The assembly held by the Tirthankar to preach to the people was known as Samavsaran in Ardhamagdi. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत त्यांना समवसरण असे अर्धमागधी भाषेमध्ये म्हटले जायचे. समवसरण was based on equality. People of all varnas had entry to it. हे समवसरण समतेवर आधारलेले असत. या समवसरणांमध्ये सर्व वर्णातील लोकांना मुक्त प्रवेश असे. म्हणजे विशिष्ट वर्णातील लोकांनाच वर्धमान महावीरांचे ज्ञान ऐकण्यासाठी संधी असं यावेळेस केलेलं नव्हतं, तर सर्व लोकांना यांचे प्रवचन ऐकण्याची, यांची ज्ञान प्राप्त करण्याची संधी देण्यात आलेली होती. Then let's see the Panchamahavratas in Jainism. The 5 great vows. These are 5 rules to be followed by strictly. पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणे पाळावयाचे 5 नियम. हे 5 नियम आहेत अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. Let's see what is ahimsa. Ahimsa means non-violence. No living being should be hurt, injured or harmed through one's behavior. कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असे कोणीही वागू नये. कोणाची हत्या करू नये, सोबतच आपल्या वाणीने कोणाला दुखवू नये. The next O is Satya, means truth. Every speech and action should be true. माणसाचं प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी. आपल्यावर कितीही मोठं संकट आलं तरी सुद्धा आपण खरेपणाची साथ सोडू नये. कारण म्हटले जाते ट्रूथ प्रिव्हेल्स अलोन, सत्यमेव जयते. The next one is Asteya, non-stealing. Asteya means theft. Taking what belongs to others without their consent is theft or stealing. Asteya means not stealing anything. स्थेय म्हणजे चोरी. दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी. चोरी न करणे म्हणजेच अस्थेय. जी वस्तू आपली नाही आहे किंवा दुसऱ्याने आपल्याला दिली नाही आहे ती वस्तू घेऊ नये असं जैन धर्मामध्ये सांगण्यात आलेलं आहे. नंतर आहे अपरिग्रह, नॉन अटॅचमेंट. मॅन टेंड्स टू accumulate property due to greed. अपरिग्रह means not hoarding or accumulating anything in this way. मनामध्ये हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो. असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह. आपल्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक तेवढ्याच वस्तूचा संचय करावा असं सुद्धा जैन धर्मामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि शेवटचं व्रत आहे ब्रह्मचर्य म्हणजेच चॅस्टिटी. इट मीन्स
लिव्हिंग bodily pleasures and following the vows. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजेच ब्रह्मचर्य. आपल्या शरीराला सुखकारक वाटणाऱ्या सोबतच शरीराच्या खूप साऱ्या मागण्या असतात, परंतु त्या मागण्यांकडे लक्ष न देणे म्हणजेच ब्रह्मचर्य. त्यानंतर आहे त्रिरत्ना, द थ्री ज्वेल्स. द थ्री ज्वेल्स आर द थ्री प्रिन्सिपल्स. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र. सम्यक मीन्स बॅलन्स्ड. ही त्रिरत्ने आहेत सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. सम्यक याचा अर्थ होतो संतुलित. सम्यक दर्शन मीन्स टू अंडरस्टँड द ट्रूथ इन द प्रीचिंग ऑफ द तीर्थंकर अँड टू हॅव फेथ इन इट. तीर्थंकराच्या उपदेशामधील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे म्हणजेच सम्यक दर्शन होय. The next one is सम्यक ज्ञान. Studying the preaching and philosophy of the तीर्थंकर regularly and learning its deep meaning. तीर्थंकरांच्या उपदेशाचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे म्हणजेच सम्यक ज्ञान प्राप्त करणे होय. तिसरं रत्न आहे सम्यक चरित्र. स्ट्रिक्टली फॉलोइंग द 5 ग्रेट ओज. पंचमहाव्रतांचे काटेकोरपणे पालन करणे म्हणजेच सम्यक चरित्र. पंचमहाव्रतांचं काटेकोरपणे पालन केल्यास माणसाचं चारित्र्य हे शुद्ध बनते. व्हॉट इज द इसेन्स ऑफ हिज टीचिंग. म्हणजेच वर्धमान महावीरांच्या उपदेशाचे काय सार आहे. अमंग द टीचिंग ऑफ महावीर, अनेकांतवादा इज कन्सिडर्ड टू बी व्हेरी इम्पॉर्टंट इन द क्वेस्ट फॉर ट्रूथ. महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. इट मीन्स प्लुरलिझम ऑफ मल्टिपल व्ह्यू पॉइंट्स. अनेकांत या शब्दातील अंत या शब्दाचा अर्थ पैलू असा आहे. इन अवर क्वेस्ट फॉर ट्रूथ, if we focus on only one or two aspects or viewpoints and draw conclusions, the whole truth is not known. सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एखाद्या किंवा दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण आकलन होऊ शकत नाही, सत्याचे पूर्ण ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही. Therefore, it is necessary to pay attention to all aspects of an issue. म्हणूनच त्या विषयाच्या अनेक पैलूंकडे लक्ष देणे आवश्यक असते. जर आपल्याला सत्यापर्यंत किंवा अचूक ज्ञानापर्यंत पोहोचायचे असेल तर. इफ पीपल फॉलो दिस, दे डेव्हलप टॉलरन्स टुवर्ड द ओपिनियन ऑफ अदर पीपल इन सोसायटी अँड गिव्ह अप द ॲटिट्यूड ऑफ स्टबर्न ॲडहरन्स टू देअर ओन ओपिनियन्स. वर्धमान महावीर यांनी सांगितलेल्या सिद्धांतामुळे समाजामध्ये स्वतःच्या मताविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही, इतरांच्या मतांविषयी सहिष्णुता निर्माण होते. वर्धमान महावीर taught the people that the greatness of man does not depend on his varna but on his excellent conduct. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो, अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती. In Vedic tradition, the doors of knowledge had slowly been closed to women. स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते. But वर्धमान महावीर gave the right to of sannyas, means the right to renounce the word, to women also. वर्धमान महावीरांनी संन्यास घेण्याचा अधिकार स्त्रियांना सुद्धा दिला होता. His teachings were love all living things, have mercy and compassion, and live and let live. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा, मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या, जगा आणि दुसऱ्यांना सुद्धा जगू द्या, असा उपदेश वर्धमान महावीरांनी केला. नंतरचा धर्म आहे बौद्ध धर्म. या धर्माच्या संदर्भात माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत.